नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे दाखवणार आहे आणि काढून पण दाखवणार आहे रँक कितीपर्यंत असेल, म्हणजे तुम्हाला आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळणार आहे, त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट असं कॉलेज म्हणतो। तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती रँकपर्यंत मिळू शकणार आहे, अगदी तुम्हाला मी इथे रँक आणि मार्क पण अगदी प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी तुम्ही पहा, म्हणजे लक्षात येईल। कॅटेगरीनुसार मी प्रत्येक सांगणार आहे रँक आणि मार्क। तर अगदी इथे स्क्रीनवरती तुम्हाला मी एक प्लेन पेपरवरती पूर्णपणे तुम्हाला मी हे इथे दाखवणार आहे, तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। तर अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार, तर पहिल्यांदा मी इथे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं इथे ऑल इंडिया रँक एक्सपेक्टेड 2025चं सांगणार आहे। म्हणजे तुम्ही ह्या रँकमध्ये जर येत असाल तर तुम्हाला ह्यावर्षी सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचं MBBS कॉलेज मिळणार आहे। तर तुमचा हा ओपन कॅटेगरीचा रँक हा 78,000पर्यंत जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला 100% यावर्षी सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून मिळणार आहे। आणि मार्काचा जर रेंजचा आपण विचार केला तर त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी 470 ते 475 एवढे जर मार्क येत असतील तरीसुद्धा ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि नेक्स्ट कॅटेगरी इथे तुम्हाला मी दाखवत आहे ओबीसी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती 82,000 एवढा हा इथं आम्ही काढलेला आहे। या रँकमध्ये तुम्ही जर येत असाल तरीसुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत। आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क जर आपण पाहिले तर 469 469 ते 470पर्यंत येत असतील तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि नेक्स्ट कॅटेगरी इथे मी तुम्हाला दाखवत आहे VJ कॅटेगरी। VJ कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक हा 1,50,000 एवढा हा आम्ही काढलेला आहे एक्सपेक्टेड और VJ कॅटेगरीचा। आणि मार्क जर आपण बघितला तर 465 टू 470 एवढे जर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मार्क येत असतील तर ते विद्यार्थ्यांना सुद्धा यावर्षी MBBSचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर NT1च्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 1,27,000 एवढा आम्ही काढलेला आहे। या रँकमध्ये जर तुम्ही येत असाल 1,27,000च्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला NT1च्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे MBBSचं। आणि मार्कचा जर विचार केला तर तुम्हाला 440 ते 445 ह्या रेंजमध्ये येत असतील तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यानंतर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा मी 81,000 एवढा हा काढलेला आहे। 81,000 हा रँक काढलेला आहे। आणि मार्क जर विचार केले तर 450 ते 455 एवढे हे NT2च्या विद्यार्थ्यांचे जर मार्क आणि ऑल इंडिया रँक इथं असेल तर त्याही विद्यार्थ्याला यावर्षी सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर कॅटेगरी काढलेली आहे NT3च्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा किती 80,000पर्यंत सुद्धा येत असेल तरी हे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत। आणि त्या विद्यार्थ्यांचा मार्क रेंजचा विचार केला तर 470 ते 475 एवढे जर रेंजमध्ये मार्क येत असतील तर NT3च्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावर्षी MBBSचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर इथे मी कॅटेगरी काढलेली आहे SCBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा मी काढलेला आहे 82,000 82,000 एवढा जर येत असेल त्याच्या आतमध्ये तरी त्या विद्यार्थ्याला 100% यावर्षी MBBSला सीट प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळणार आहे। आणि मार्कचा जर विचार केला तर आपण 469 टू 470 एवढ्या जर रेंजमध्ये येत असतील मार्क तरीसुद्धा SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यावर्षी प्रायव्हेटचं MBBS कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून। आणि त्यानंतर SC STच्या विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर SC विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक जर आपण पाहिला तर 1,65,000 एवढा जर येत असेल आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा 3,80,000 एवढा जर येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला 100% यावर्षी प्रायव्हेट MBBS म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं MBBSचं कॉलेज यावर्षी मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रामधून। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक रँक वाईज आणि कॅटेगरी वाईज मी तुम्हाला पूर्णपणे अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर प्रत्येक आपापल्या विद्यार्थ्यांनी
प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही अगदी पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यावर्षी आपल्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटमध्ये MBBSचं कॉलेज आपल्याला किती रँक आणि किती मार्कापर्यंत मिळू शकणार आहे, त्याचा हा पूर्णपणे एक्सपेक्टेड काढलेला आहे. तर जवळजवळ 99% हा करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी तुम्हाला आता आपलं जेव्हा एस एम येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हा ऑल इंडिया रँक जो सांगितला होता किंवा मार्काची जी रेंज सांगितली होती ती अगदी 99% करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी तुम्हाला जर पेड काउन्सिलिंगसुद्धा आमच्या मार्फत जर घ्यायचं असेल तर सध्या आमचं काउन्सिलिंग चालू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग असं जॉईन करायचं असेल त्यांनी मेसेज किंवा कॉल करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि आमच्या काउन्सिलिंगमध्ये सहभाग होऊ शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असतील, काही कारणास्तव कमी मार्क येत असतील, त्याही विद्यार्थ्यांना जर MBBS करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सुवर्ण संधी उपलब्ध आहे. तर साऊथ रिजनमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सुद्धा त्या ॲडमिशन्स बुकिंग चालू झालेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.